नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। जो भक्त नेहमी सदाशिव ही 4 अक्षरे उच्चारतो, भगवान शंकरांची पूजा करतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो। शास्त्रांचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारचे प्रायचित्त सांगतात, पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो। त्याला अन्य साधनांची गरज पडत नाही। शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे। त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य आहे। म्हणून ज्यांना समाधान, प्रगती, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते, त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे। या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते। 6 महिन्यातच त्यांचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निश्चेच निरसन होते। हे व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते आणि 12 वर्ष केल्यास महाभाग्य लाभते, असे व्यासांचे वचन आहे। जो हे असत्य मानेल तो नाना प्रकारच्या बंधनांनी जन्म मरणाच्या दुष्टचक्रात सापडेल, त्याला कल्पनामुक्तही मिळणार नाही। त्याचे गुरु खोटे, ज्ञान खोटे व भक्ती दांभिक। ज्याचा मनोभावे शिवचरणी विनम्र आहे, त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही। प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू, भयंकर गंडांतरे अशा गोष्टी टळतात। अशीच एक कथा आपण पाहणार आहोत। सत्यरथ हे विदर्भ देशाचे भूपती। ते अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, सर्व धर्माचा सन्मान करणारे व लोकप्रिय होते। ज्यांनी अनेक वर्ष राज्य केले पण शिवभक्ती केली नाही। त्यांचे वाढते यश व ऐश्वर्य अनेक राजांना सहन होत नव्हते। म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले। सत्यरथांनाही त्यांच्याशी निकराचा लढा दिला। 7 दिवस चाललेल्या त्या तुंबळ युद्धात सत्यरथांचे त्यांना परास्त करण्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले। त्यांना रणांगणात वीरमरण आले। विजयाच्या उन्मादात शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली। ही वार्ता सत्यरथांच्या पत्नींना इंदुमतींना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला। त्यावेळी त्या गरोदर होत्या। 9 मास पूर्ण झाले होते। आपण इथे राहिलो तर काय विटंबना होईल या कल्पनेने त्या शहरल्या। आपल्या व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी त्या गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरल्या। अनर्थ ओढवू नये म्हणून त्या एकसारख्या पुढे पुढे धावत होत्या। धावताना त्यांना सारखी धाप लागत होती। पायात काटे रुतत होते। त्या कितीतरी वेळा मूर्छित येऊन पडल्या, पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिल्या। त्या अतिशय सुंदर होत्या। मदनांनाही मोहित करेल असे त्यांचे लावण्य होते। सुकुमार देह, यष्टी, मृगासारखे नयन, दात जणू हिऱ्याच्या पंक्ती, अंगावर वस्त्राभूषणे धारण केलेले आणि ज्यांनी अखंड ऐश्वर्य भोगले। अनेक दासी अष्टप्रहर त्यांच्या सेवेला असायच्या व त्यांच्या चरणांनी कधी सूर्यकिरणे पाहिली नाही। त्या पतिव्रता राजपत्नी आज अगदी असहाय्य व दीन झाल्या होत्या। अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्य वाट तुडवत होत्या। कर्माची गती गहन असते, ही ती कोणाला चुकली आहे। धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेल्या। त्यातच त्यांना प्रसूती वेदना चालू झाल्या। त्या व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडाळ लोळू लागल्या। मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागल्या, पण त्यांना कोणाची मदत मिळाली नाही। त्यांच्या घशाला कोरड पडली होती आणि अंगात जराही शक्ती उरली नव्हती। त्या तेथेच प्रस्तुत झाल्या। त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला। त्याला पाहून ही परिस्थिती त्यांच्या मुखावर समाधान तरळले, पण तहान सहन होईना। त्यांनी त्याला तिथेच ठेवले आणि कशाबशा रखडत एका सरोवरापाशी गेल्या। पाण्यात प्रवेश करताच त्यांना थोडे बरे वाटले, पण तिथेही दुर्दैव आडवे आले। त्यांनी ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने त्यांच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन त्यांना खाऊन टाकले। एका राजपत्नींना असा भीषण मृत्यू आला। व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद। असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।